त्याची सत्ता भाजपसारख्या पक्षाकडून खेचून घेणे सोपं काम नाही दिल्लीमध्ये. दुसरा निकाल आज मी पाहतोय गुजरातचा, तो अपेक्षित आहे. तिकडे जर आप व अन्य पक्षांनी एकत्र येऊन काही आघाडी केली असती किंवा एकमेकांना समजून घेतलं असतं तर नक्कीच ज्याला आपण काटेकी टक्कर म्हणतो ती द्यावी लागली असती. पण बहुधा दिल्ली तुम्ही घ्या, गुजरात आम्हाला सोडा, असं काहीतरी झालं असावं असं लोकांना शंका आहे. हिमाचलमध्ये अपेक्षेप्रमाणे काँग्रेस चांगली लढत देते आणि हे चित्र आशादायी आहे. 3 प्रमुख निवडणुकांमध्ये गुजरात भाजपला मिळालं, दिल्ली हातून गेलाय, हिमाचलला संघर्ष करावा लागतो पण काँग्रेस जिंकेल. म्हणजे 3 विरुद्ध 1 असा हा सामना झाला. गुजरातमधल्या विजयाबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. आपचं सुद्धा दिल्लीसाठी अभिनंदन करतो. आणि हिमाचलमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीनं लढते आहे, लहान राज्य असलं तरी हे एक प्रातिनिधिक असा निर्णय आहे. त्याबद्दल काँग्रेसचंही त्या लढतीसाठी अभिनंदन करावं लागेल. अजून लोकांना वाटतंय हिमाचलला काँग्रेसची सत्ता येईल. देशाच्या पुढील निवडणुकांसाठी हे आशादायक चित्र. फक्त विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे, मतविभागणी टाळणं गरजेचं आहे. आपापसातले मतभेद, हेवेदेवे, अहंकार यांना दूर ठेवून जर एकत्र लढाई केली तर 2024 साली देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचे हे निकाल आहेत. किंबहुना गुजरातमध्ये सुद्धा परिवर्तन होईल लोकसभेला जर सगळे एकत्र येऊन लढत राहिले तर. बोला. मला वाटत नाही की राहुल गांधीचा यात्रेशी या निवडणुकाशी संबंध कोणी जोडावा. राहुल गांधी वेगळ्या मिशनवर आहे. तुम्ही या निकालांचा संदर्भ राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेशी लावणं चुकीचं आहे. गेल्या 2 महिन्यापासून राहुल गांधी राजकारणापासून बाहेर आहेत, काँग्रेस अंतर्गत आणि बाहेरच्या सुद्धा. ते एका वेगळ्या मिशनला पुढे नेत आहेत. देश जोडणं, देशामधील द्वेष मत्सर नष्ट करणं, लोकांची मनं जोडणं, संघर्ष थांबवणं, यासाठी त्यांची यात्रा आहे आणि मला वाटतं त्याला चांगला यश मिळतं. त्याच्यामुळे राहुल गांधींचा या निवडणुकांशी संबंध जोडणं मला व्यक्तिशः पटत नाही. नक्कीच काँग्रेस नेतृत्व दुसरं जे आहे, काँग्रेसचे अध्यक्ष असतील, इतर काही लोकांना जबाबदाऱ्या होत्या, तुम्ही त्यांच्याशी संबंध जोडू शकता. बीजेपी का कहना है कि अगर आपने भड़काना बंद नहीं किया तो वो आपकी प्रेस कॉन्फ्रेंस तक नहीं होने देगी. मेरी प्रेस कॉन्फ्रेंस चल रही है, आप सब लोग आते हैं, मैंने आपको बुलाया नहीं है, लेकिन आप आते हैं, मैं आपका स्वागत करता हूं, आपका आभार हूं. और भड़काने की बात कौन कर रहा है भाई? इस देश में और महाराष्ट्र में शिवसेना ने कभी किसी को भड़काया नहीं ना हड़काया है. मैंने क्या कहा और बीजेपी को कौन सी बात मेरी बुरी लगती है? मैं इतना ही बोल रहा हूं, मेरी पार्टी के प्रमुख उद्धव ठाकरे साहब या और भी हमारा अलायंस पार्टी है, छत्रपति शिवाजी महाराज का अपमान महाराष्ट्र में हो रहा है. अपमान करने वाले महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जी हैं. छत्रपति जी का अपमान महाराष्ट्र के एक सम्मानीय मंत्री लोढ़ा जी कर रहे हैं. छत्रपति का अपमान आपके एक एमएलसी प्रसाद लाड़ कर रहे हैं. छत्रपति शिवाजी महाराज का अपमान आपके राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी कर रहे हैं. उस बारे में अगर हमने आवाज उठाया कि छत्रपति का अपमान यानी महाराष्ट्र का अपमान है, देश का अपमान है, क्या उसे भड़काना बोलते हैं? हम आपसे अपेक्षा करते हैं आप छत्रपति का नाम लेकर राजनीति करते हो तो आपको माफी मांगनी चाहिए महाराष्ट्र की, आपके लोगों को. अगर ये कहना कि संजय राउत भड़का रहे हैं तो मुझे लगता है और एक अपमान है महाराष्ट्र. आपके मन में छत्रपति जी के बारे में क्या प्यार, क्या श्रद्धा है, उसे पता चलता है.
ये तो देश की नहीं, ये महाराष्ट्र की पूरे विश्व की भावना है कि छत्रपति का जो अपमान कर रहे हैं शिवाजी महाराज का, उसको आप छोड़ना नहीं चाहिए। उसमें क्या गलत है? महाराष्ट्र में जो सीमा विवाद चल रहा है, कर्नाटक की तरफ से महाराष्ट्र पर हमले हो रहे हैं, उसके बारे में आप कठोर भूमिका लीजिए। ये कहना क्या भड़काना है, हड़काना है? मुझे लगता है बीजेपी का डीएनए टेस्ट करना पड़ेगा कि आप महाराष्ट्र में सत्ता पर होकर भी महाराष्ट्र के साथ नहीं हो, शिवाजी महाराज के साथ नहीं हो, उसका मतलब क्या है? और हमारे जैसे लोग आप बोलते हो तो हमको आप धमकाते हो। जनता देखती है सब। बोला आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे महाराष्ट्रासाठी। मी परत सांगतो, हा शंड हा शब्द वापरलेला आहे, हा आता वापरलेला नाही आहे। आपण शब्दकोशात पाहू शकता, जे काही करू शकत नाही, बिनकामाचे आहेत, त्यांच्या बाबतीत हा शब्द वापरला जातो। महाराष्ट्रामध्ये गेल्या 1 महिन्यापासून सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि अपमान केला जातो। महाराष्ट्राचे राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरतात। या सरकारने त्यांचा साधा निषेध तरी केला का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साधा धिक्कार तरी केला का? कॅबिनेटने त्यांची निंदा प्रस्ताव तरी त्यांच्याविषयी मंजूर केला का? म्हणजेच तुम्ही बिनकामाचे आहात। तुमचे राष्ट्रीय प्रवक्ते छत्रपतींना म्हणतात त्यांनी माफी मागितली, औरंगजेबाची पत्र लिहिली माफीची। काय केलं तुम्ही? तुम्ही काही केलं नाही, म्हणजेच तुम्ही बिनकामाचे आहात। तुमचे राज्याचे एक मंत्री मंगलप्रभात लोढा, तुमचे एक आमदार प्रसाद कोणते लाड, हे शिवाजी महाराजांविषयी काही बोलतात। महाराष्ट्रानं सहन करायचं का? आणि आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा तुम्ही म्हणता आम्हाला जेलमध्ये टाकू, टाका ना जेल। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल आम्ही तुम्हाला जाब विचारला, म्हणून तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत। तुम्ही केलं नाही ना काही? तुमची वाचा का गेली आहे सांगा? तुम्ही माझ्यावर बोलता, तुम्ही राज्यपालावर बोला, अपमान करणाऱ्यावर बोला। महाराष्ट्र कर्नाटकचा सीमावाद अचानक उफाळून आलाय, त्यांना फूस आहे भारतीय जनता पक्षाचा। शिवाजी महाराजांचा विषय लोकांनी विसरावं म्हणून हा विषय उकरून काढला। बोमई कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज महाराष्ट्राच्या कानाखाली मारतायत, रोज महाराष्ट्रात तोंडावर थुकतायत। काय धिक्कार केला तुम्ही? काय निषेध केला तुम्ही? काय ॲक्शन घेतली? त्याच्यावरती जर आम्ही आवाज उठवला तर तुम्ही आम्हाला धमक्या देता जेलमध्ये टाकण्याच्या। हा महाराष्ट्र द्रोह आहे। मी परत सांगतो, जो काहीच करत नाही, जो थंडपणे हा अपमान सहन करतो महाराष्ट्राचा शिवाजी महाराजांचा, त्याच्याविषयी कोणता शब्द वापरायचा हे मला शंभूराजे देसाई आणि चंद्रशेखर बावनकुळे किंवा त्यांचे राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी मला सांगावं की तुम्ही आमच्याविषयी हा शब्द वापरा। आम्ही हे सगळं थंड डोक्याने आणि डोळ्याने पाहतोय। शिवाजी महाराजांचा अपमान, महाराष्ट्राचा अपमान हे आम्ही पाहतो आहोत। आम्ही काही करू शकलो नाही, आम्ही हतबल आहोत। तुम्ही आमच्याविषयी हे शब्द वापरा शब्दकोशातले। उद्यापासून आम्ही त्यांना ते शब्द वापरू। नाही बघा, हा त्यांचा विषय आहे, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय। कन्नडा वेदिका नावाची संस्थेने सांगितलं आम्ही महाराष्ट्रातून संजय राऊतांवरती हल्ला करू। हा माझ्यावरचा हल्ला नसेल, हा महाराष्ट्रावरचा हल्ला असेल। आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। गुजरातमध्ये भाजप 150 जागांवर आघाडीवरती आहे। म्हणजे भाजपच्या नेत्यांकडून जो दावा केला जात होता विलास की साधारण 151 152 आम्ही 150 पार करू, आणि आता ते सध्या होताना दिसतंय। आणि एक्झिट पोल हे एक्झॅक्ट पोल बनलेले आहेत यावेळेस असं म्हणावं लागेल। एक्झिट पोलने सांगितलं होतं गुजरातमध्ये चित्र काय असेल, एक्झिट पोलने सांगितलं होतं
दिल्ली महानगरपालिकेमध्ये काय असेल अगदी ते खरं ठरलं आणि अगदी हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा काय होईल हे सांगितलेलं होतं. शिवसेनेनं यावेळेस काही फारशी ताकद लावलेली नव्हती गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी, ते काही तिथे उतरले नव्हते. पण आता काँग्रेसच्या साठी गुजरातचा बलून काय आपण दाखवतोय बघूया, आपल्याला, बघूया. बलूनच्या माध्यमातून बघूया गुजरातचं आत्ताचं चित्र नेमकं काय आहे. जसं आपण आता थोड्या वेळपूर्वी बोललो विलास, भाजप 150 जागांवरती आघाडीवरती आहे. होय, आणि काँग्रेसची तर फारच पिछे नर्मदा हटलेली आहे. मैया पावलेली पावली दिसते. दिसते त्यांना. भाजपला 150 जागा